पंकजा मुंडेंना राज्यसभेवर पाठवण्याच्या हालचाली। दिल्लीतल्या केंद्रीय नेतृत्वाकडे राज्यातल्या वरिष्ठ नेत्यांची विनंती। ओबीसी मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर निर्णयाला महत्त्व। मनोज जरांगेंना रुग्णालयामधनं डिस्चार्ज। आंतरवालीला जाणार नाहीत, थेट बीड जिल्ह्यातल्या चाकरवाडीला जाणार। शिष्टमंडळ ओबीसी आंदोलकांना फसवतील, जरांगेंची टीका। राज्य सरकारचं शिष्टमंडळ आज लक्ष्मण हाकेंना भेटणार। उदय सामंत, अतुल सावे आणि गोपीचंद पडळकर घेणार हाकेंची भेट। आपल्या जीवाला धोका असल्याचं बच्चू कडूंचं पोलीस अधीक्षकांना पत्र। तातडीनं चौकशी करून गुन्हा दाखल करण्याची मागणी। महाराष्ट्र भाजपच्या प्रदेश कोर कमिटीची आज बैठक। विधान परिषदेच्या जागांबाबत होणार चर्चा। भाजप सरकार विरोधात आज काँग्रेसचं राज्यभरात चिखल फेको आंदोलन। सरकारच्या प्रतिमेला चिखल लावत काँग्रेस भाजप सरकारचा निषेध करणार। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदारांची आज पुण्यात बैठक। शरद पवार करणार मार्गदर्शन। विधानसभा निवडणुकीची रणनीती आखणार। विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीनं एक आदिवासी उमेदवार द्यावा। मंत्री धर्मराव बाबा अत्राम यांची मागणी। विधानसभा निवडणुकीसाठी आम्हाला 100 जागा मिळाव्यात। महायुतीत जागा वाटपात जे घडलं ते घृणास्पद होतं। रामदास कदमांनी भाजपला सुनावलं तर ठाकरेंच्या 21 जागांवरही बोट। नीट परीक्षा घोळाबाबत एनटीएनं चूक केली। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची एबीपी नेटवर्कवर कबुली। घोळाची जबाबदारी स्वीकारणार, दोषींवरती कठोर कारवाईही करणार। नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणी झालेली शिक्षा स्थगित करावी। सुनील केदार यांची नागपूर खंडपीठात याचिका। शिक्षा रद्द झाल्यास आमदारकी परत मिळणार आणि विधानसभेची निवडणूकही लढता येणार। देशभरामध्ये योग दिनाचा उत्साह। पंतप्रधान मोदींसह नेते आणि अभिनेत्यांची योगासनं। तर लडाखमध्ये हाडं गोठवणाऱ्या थंडीत जवान आणि शाळकरी मुलांचा योगाभ्यास। $34,000 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप असलेल्या वाधवान बंधूंच्या बंगल्यात सलमान खानचा मुक्काम। शूटिंगसाठी महाबळेश्वरला आलेला सलमान वाधवांच्या बंगल्यात। सुपर 8च्या पहिल्या सामन्यात भारताची अफगाणिस्तानवरती 47 धावांनी मात। सूर्यकुमार आणि हार्दिकची तडाखेबाज फलंदाजी। बुमराह आणि कंपनीचा प्रभावी मारा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।